तितकंच मोठं सहकार्य लाभलंय त्याबद्दल त्यांचाही आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू इच्छितो। श्री वागेश्वरी सेवा मंडळ कुसगाव, ओमकार सेवा मंडळ कुसगाव, यशोमित्र प्रतिष्ठान कुसगाव, हनुमान सेवा मंडळ कुसगाव, ओम साई सिद्धी पाटलू पाटील मंडळ कुसगाव, शिवशंभो युवा प्रतिष्ठान कुसगाव, विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ विठ्ठलवाडी, त्रिमूर्ती मित्र मंडळ कुसगाव, नेहरू युवा मंडळ कुसगाव, काळेश्वरी बाल मित्र मंडळ, श्री राम वरदायिनी देवस्थान कुसगाव आणि फौजी आणि पोलीस ग्रुप कुसगाव। तर नक्कीच या सर्वांचंच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो। ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यामागे या सर्व मित्रमंडळींचं मनपूर्वक हार्दिक आभार असतील। त्याचबरोबर वर्दीतले दर्दी खेळाडू सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। इंडियन आर्मीपासून प्रशांत धनावडे, नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे अमितजी वाडकर, मुंबई पोलीस दलातील विश्वास सनस, महेश सनस, दीपक खरात, दीपक कळंबे, राज्य उत्पादन शुल्क विभागाला बिलॉंग करणारे। तर आभार असतील इंडियन आर्मीमधून शैलेशजी वाडकर यांचे, मुंबई पोलीस दलात ऋतुराज सनस, ठाणे पोलीस दलातून बापू धोंडे, मुंबई पोलीस दलातून अमितजी वरे अर्थात बॉन्ड आणि त्याचबरोबर फायर फायटर्स अक्षय महांगडे या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार असतील। दरम्यान स्पर्धेत या पहिल्या दिवसातील ही शेवटची मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते। जगदंब जोर विरुद्ध आकोशी। विशाल गोलंदाजी मार्कवरून पहिला बॉल, या वेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा निवडलेला असताना डाऊन द लेग साइड, लेग स्टिकच्या खूपच बाहेरून ट्रॅव्हल करणारा बॉल, दिशाहीन गोलंदाजी सोबत पंचांकडून इशारा येतोय व्हाईट बॉलचा। होते मॅचची सुरुवात या व्हाईट बॉल सोबत। सूरज बातोसे फलंदाजी मार्कवर आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला किशोर जाधव अशी दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये जगदंब जोर संघाकडून। दरम्यान नो बॉलचा इशारा, ड्राईव्ह केलं जात आहे चेंडूला फाईन लेगच्या दिशेनं, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे। तद्वर पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा ओव्हरस्टेपिंगसाठी या ठिकाणी केला जातोय। गोलंदाजाला दंडित करतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे। एक व्हाईट बॉल, एक नो बॉल आणि त्यानंतर पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू। फ्री हिटचा बॉल या वेळेला मात्र टॅप केला जातोय अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पद्धतीच्या फटक्याप्रमाणे केले गेलेले या फटक्यावर मात्र एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते। सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये मात्र एक व्हाईट बॉल, एक नो बॉल, त्यावर आता मात्र एक एकेरी धाव धावून पूर्ण करत असताना धावफलक धावून पोहोचत आहे ते 4 धावांवर। फलंदाजांच्या बाजूने मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण एक्स्ट्रा रन्स मोठ्या प्रमाणात आले आहेत पहिल्याच बॉलवर। पुन्हा एकदा या वेळेला मात्र बीट केलं जात आहे विकेट किपरला, अगदी वेगानं चेंडू लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, जातोय चौकारासाठी, येतील 4 धावा। आणि आजच्या दिवसामध्ये मागच्या दिशेनं जर पाहिलं तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात फटके खेळले गेलेले पाहिलेत आपण। बाईसच्या स्वरूपात, लेग बाईसच्या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात लॉंग स्टॉप रिजनमध्ये धावा आलेल्या आपण पाहतोय। दरम्यान या वेळेला अँगल चेंज करतोय, राऊंड विकेटचा मारा निवडला जातोय विशालकडून। दरम्यान पुन्हा एकदा अंगाचा वेध घेणारा हा बॉल, विकेट किपर चेंडूवर धावेल, चेंडूची फेक होईल, चेंडूचं कलेक्शन होईल, त्यावर या ठिकाणी एक चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर मात्र ही एकेरी धाव पूर्ण केली जाते। अगदी चोरटी धाव म्हणावी लागेल। फिरकी गोलंदाजीचं अस्त्र या ठिकाणी वापरलं जात आहे विशालच्या माध्यमातून। या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपच्या फटक्यामध्ये मात्र अपुऱ्या ताकदीनिशी अर्धवट मनानं टॉपेज घेतोय चेंडू, मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राच्या खेळाडूच्या हातामध्ये विसावला जातोय आणि पहिला झटका लागतोय तो जगदंब जोर संघाला। किशोर जाधव बाद होतोय बॅक टू द पवेलियन। आणि दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय केतन जाधव। 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे।
तद्वर पुढील चेंडूसाठी विशाल, ज्या वेळेला मात्र सरळ हातानं फटका खेळलाय जरूर, फटक्यात ताकद तितकीशी नाहीये, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, 1 बाउन्स 2 बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये पोचेल तद्वर 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. चेंडू हवेमध्ये असतानाच पहिली धाव वेगानं पूर्ण केली, जमिनीचा स्पर्श घेईल, जमिनीच्या स्पर्शावरून मात्र फेक केल्यानंतर अजून एक धाव त्या ठिकाणी मिळवली जाते. 2 धावांची वाढ होते संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते डबल अंकामध्ये, एकावर एक 11 धावा. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना दरम्यान यावेळेला शफल झाले, फुटवर्क चांगल्या पद्धतीचं होतं, चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याच प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी घडून येत नाहीये. शेवटच्या चेंडूची निर्धाव चेंडूनं सांगता होताना ओव्हरच्या समाप्तीची घोषणा पंचांकडून होते. 1 षटकाच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात एकावर एक 11 धावा. कुठेतरी मागील मॅचचीच पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळते की काय, ज्या पद्धतीनं नेल्सन आकडा मागील मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता. एका षटकाच्या समाप्ती अखेर एका गड्याच्या मोबदल्यात एकावर एक 11 धावा. तीच स्थिती मात्र या मॅचमध्ये सुद्धा जगदंब जोर संघाची झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक पूर्ण झालं, नवीन गोलंदाज येईल, गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 साहिल बणगे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहिलंय. आता मात्र हा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज समोर आलाय. गोलंदाजी मार्कवर मागील मॅचमध्ये मात्र पहिल्याच ओव्हरच्या 3 चेंडूंवर 3 चौकार त्याच्या माध्यमातून ठोकले गेले. त्याचबरोबर गोलंदाजीतही कमालीची कामगिरी त्या ठिकाणी दाखवली गेली आणि त्या ऑलराऊंड परफॉर्मन्ससाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा दिलं गेलं. तोच साहिल बनगे यावेळेला गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं मेन स्टेज एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अप टू द मार्क आपण बघतोय साहिल बनगेला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर केतन जाधव, या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा चुकीचा मारा, दिशाहीन गोलंदाजी, चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी. लेग स्टिकच्या खूपच बाहेर होता, विकेट किपरच्या पण रिचच्या बाहेर असणारा बॉल हा जातोय सरळ लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील 4 धावा आणि या 4 धावांसोबत धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल ते 16 धावांवर. समालोचन कक्षामधून आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अजितजी वरे, ज्यांच्या माध्यमातून आज 32 संघ, तब्बल 32 संघांना या ठिकाणी एकत्रित आणण्याचं काम ज्यांनी केलंय तीच व्यक्ती आज आमच्या समालोचन कक्षातून गुणलेखकाच्या भूमिकेत सुद्धा आम्हाला संध्याकाळपासून पाहायला मिळाली आहे. तर नक्कीच अजितजी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन या यशस्वी आयोजनासाठी. अशाच चांगल्या स्पर्धा तुमच्या माध्यमातून पुढील आयुष्यातही आयोजित केल्या जात राहो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय. दरम्यान हा चांगला फटका आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा हा बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय एक खणखणीत चौकार. फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं, बॅकफुटवर गेले, थोडंसं अक्रॉस द लाईन आले होते आणि चेंडूला मिडल ऑफ द स्टंपवर पिचिंग गेलेल्या या बॉलला मात्र नक्कीच मिडल ऑफ द बॅट केलं आणि मागच्या दिशेनं अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाणारा हा बॉल येतोय, देऊन जातोय 4 धावा. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न लेग बिफोर विकेटसाठी मागणी केली जाते. पंचांनी मात्र इम्पॅक्ट पडतायलाय आणि नॉट आऊट घोषित केलंय, दाद दिली, यावेळेला निर्णय कळवलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे फलंदाज आणि त्यामुळेच की काय हा चेंडू मात्र निर्धाव आहे. फेअर डिलिव्हरी, व्हॅलिड डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी म्हणून हा चेंडू घोषित केला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव त्या चेंडूवर मिळत नाहीये. यावेळेला शफल झाली आहेत, एक चांगला लेग कटर बॉल होता, बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि होतंय विकेटचं पतन. यावेळेला केतन जाधव बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका लागतोय जगदंब जोर संघाला.
खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाचा हिरो ठरलाय साहिल बणगे. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये एक चांगली कामगिरी. आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर एकच चौकार त्याच्या बॉलिंगमध्ये ठोकला गेला. एक चौकार मात्र 22च्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक करतोय, एक विकेट पटकावतोय, एका चांगल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय, केतन जाधव सारख्या तंबूला माघारी परतावून लावतोय. साहिल बणगे गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडूसाठी. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये येतोय, परंतु या मॅचमध्ये विजय कोणाचा होईल ही पुढील मॅच ठरवेल. दरम्यान विजय फलंदाजीसाठी येतोय, विकेट नंबर 4, बॅट्समन नंबर 4च्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाजी मार्कवर साहिल बणगे पुढील चेंडूसाठी सज्ज. टप्प्याचा आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा केलेला हा चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलला जातोय. मिसफील्ड होतोय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकालाही बीट करतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलेला हा सुरेख चौकार. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंडूमध्ये वेग तितकासा नव्हता. अगदी हलक्या हातानं हाताळलेला हा बॉल पडताळणी करण्यास वेळ मिळाली, रूम मिळाली, जागा मिळाली खेळण्यासाठी आणि त्या चेंडूला आलेल्या दिशेने खेळून काढलं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये यावेळेला येत आहेत 4 धावा. अजून एक पुलर लेनचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधलाय चेंडूनं आणि जातोय पुन्हा एकदा लॉंग स्टॉप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू 4 धावांसाठी दणदणीत चौकार. मात्र या धावा कुठेतरी महाग पडणार आहेत. दिशाहीन गोलंदाजी होतीये, त्याचबरोबर मिसफील्ड अशा पद्धतीचं होतंय. क्षेत्ररक्षणाकडे थोडीशी लक्ष द्यावी लागेल, थोडीशी कसरत करावी लागेल. दरम्यान आता मात्र अजून एक फुलरलेनचा बॉल लॉफ्टेड फटक्यासोबत कव्हर रिजनमध्ये खेळला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एक चांगली फेक त्या ठिकाणी होतीये. कलेक्शनही तितक्याच सुंदर पद्धतीने केलं गेले. तद्वर 2 धावा संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये ॲड होतील. ओव्हरची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 30 धावा. 15 धावांची सरासरी आता मात्र पूर्ण केली जाते. करंट रन रेट जर आपण पाहायला गेलं तर प्रति षटकामागे 15 धावा ठोकल्या गेलेत. 30 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावर लगावताना आपण पाहतोय. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत जगदंब जोर संघाने. सूरज भातोसे सारखा फलंदाज बाद झाला खेळत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर जाधव आणि केतन जाधव हे 2 फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावून लावण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेत. तर नवीन गोलंदाज मात्र कोणाला ही दारोमदार सोपवली जाईल, ही जिम्मेदारी पुढील ओव्हरची कोणाच्या हातामध्ये दिली जाईल हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी राहुल बणगे गोलंदाजी मार्कवर. राहुलचा पहिला बॉल. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पुल केला जातोय आणि पुल होतोय वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. पहिल्याच बॉलला या ठिकाणी धाडलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. राहुल बणगेच्या बॉलिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल या ठिकाणी लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असताना सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. संघाचं धावफलक 34 धावांवर. पुन्हा एकदा एक स्लोअर वन डिलिव्हरी होती. फटक्यामध्ये पुरेशी ताकद लागत नाहीये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. सर्व खेळाडू त्या ठिकाणी डीपमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूवर पोचेपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. स्वतः गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर चेंडूला अडवण्यासाठी मिडऑन क्षेत्रापर्यंत धावेल, चेंडूला अडवेल तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड होत आहेत. 36 धावांचं धावफलक आपण बघतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना राहुल बणगे गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसरा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय सूरज भातोसेला.
सलामीच्या जोडीतला हा फलंदाज आहे. दरम्यान हा फुलटॉस बॉल आहे, पुन्हा एकदा भिरकावून दिले ऑन साईडला. डीप मिड विकेटमधून एक चांगला थ्रो आणि त्यानंतर मात्र बॅकअप मागे तितक्याच सुंदर पद्धतीचं अजून एक संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होणारी धाव आपल्याला बघायला मिळते. 37 धावा धावफलकावर. एकेरी दुहेरी धावांसोबत चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी कुठेतरी संघाला एका चांगल्या धावसंख्येच्या स्थितीमध्ये नेऊन पोचवताना आपल्याला पाहायला मिळते. चौफेर फटकेबाजी सूरज भातोसे मात्र चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या लयमध्ये, चांगल्या रंगामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या वेळेला मात्र स्विंग अँड मिस म्हणावं लागेल. बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क घडून येत नाहीये. यावेळेला मात्र चांगला कमबॅक. राहुल बनगे गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळत असताना पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावेचा फटका, तिसरा चेंडू एकेरी धावेसाठी आणि चौथा चेंडू निर्धाव आणि पाचवा चेंडू मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला करतोय त्रिफळाची. मॅन इन फॉर्म सूरज भातोसे बॅक टू द पवेलियन. माफ करा, विजय बाद होतोय. विजय बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावून लावला जातोय. वैयक्तिक 6 धावांवर विजयची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एक चौकार ठोकल्यानंतर सुद्धा फक्त एकूण 7 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये आणि एक विकेट पटकावलाय राहुल बनगेने. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल राहुलच्या षटकातील. नवीन फलंदाज नयन जाधव, माफ करा, नयन जाधव. नयन जाधव न्यू बॅट्समन इन आपण बघतो. बॅट्समन नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये येताना विजयची जागा घेण्यासाठी. एका बाजूने मात्र किल्ला लढवण्याचं काम सूरज भातोसे संपूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावर घेतली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यामध्ये कुठेतरी सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतायत सूरज आणि त्यांना साथ देण्यासाठी नयन जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल बनगे शेवटच्या चेंडूसाठी अप टू द मार्क. गोलंदाजी मार्कवरून पुढील चेंडूसाठी. यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी. शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिलेला असताना हा वाईड बॉल टाकला जातोय. अतिरिक्त धावसंख्या संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावांवर. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र आकुटप्प्याचा चेंडू अगदी स्वतः गिरकी घेतली, परंतु चेंडूला धाडलं मिड विकेट क्षेत्राच्या काव कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, तोही यशस्वी झाला. तिसऱ्या धावेसाठी मात्र कुठेतरी माघारी परतणार होते, तोपर्यंत माघारी पुन्हा एकदा थांबवलंय. नॉन स्ट्राईक एंडवरून सूरज भातोसेनं 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 18 चेंडूंची खेळी या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळते आणि धावफलक जाऊन पोचलंय ते 40 धावांवर. या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी धावसंख्येचा उंचावलेला आलेख कुठेतरी खालावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 30. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 10. धावफलक आहे 40 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर उद्याच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच सकाळी बरोबर 8:30 वाजता पहिली मॅच या ठिकाणी सुरू होता आपल्याला पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र कोंडवली विरुद्ध चौणेश्वर दसवडी. सकाळी ठीक 8:30 वाजता ही पहिली मॅच जय महाराष्ट्र कोंडवली आणि चौणेश्वर दसवडी दोन्ही संघांना विनंती असेल उद्या बरोबर 8:30 वाजता ही मॅच या ठिकाणी सुरू होईल. तत्पूर्वी आपण मॅच चालू होण्यापूर्वी 15 मिनिटं अगोदर या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा सूचना असेल बरोबर 8:15 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. 8:30 वाजता मॅच सुरू होईल. दरम्यान नवीन गोलंदाजी मार्कवर प्रसाद. स्ट्रायकिंग एंडवर सूरज भातोसे. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय नयन जाधवला आणि प्रसाद बनगे नवीन गोलंदाजी मार्कवरून षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल यावेळेला दिशाहीन गोलंदाजी केली जाते. आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडीचा मारा. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये आणि पंचांकडून येतोय व्हाईट बॉलचा इशारा.
यावेळेला अक्रॉस द लाईन आले, पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला, चेंडूला धाडलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडूला मात्र अडवलं जाईल, चेंडूची फेक होईल, चेंडूचं कलेक्शन होईल, तद्वर एका चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्यानं 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 43 धावांवर. सूरज भातोसे आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये मात्र यावेळेला अगदी पॉपिंग क्रीजच्या सुद्धा बाहेर जाऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फटका फसलाय आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. निर्धाव चेंडूनं सांगता होते 43 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला मात्र चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळालं, एक चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं, जाणलं, ओळखलं, परखलं फलंदाजाला आणि बीट केलं गेलं ते फलंदाजाला गोलंदाज प्रसाद बणगेच्या माध्यमातून. पुढील चेंडूसाठी प्रसाद विरुद्ध सूरज. पुन्हा एकदा या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी एक लांबच लांबवरचा षटकार सूरज भातोसेच्या बॅट मधून. धावफलक 49 धावांवर जाऊन पोहोचलाय या षटकारासोबत. सूरज भातोसे मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. सलामीच्या चेंडूपासून, या इनिंगच्या पहिल्या बॉलपासून खेळपट्टीवर उपस्थित असणारा हा फलंदाज आता मात्र चांगल्याच पद्धतीनं सेट झालाय खेळपट्टीवर. पुन्हा एकदा मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यॉर्कर चेंडू टाकलेला असताना पुन्हा एकदा मिसफिल्ड होत आहे आणि त्या मिसफिल्डच्या चुकीला मात्र माफी नाही. 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान हा बॉल या वेळेला मात्र नक्कीच बॅटची कडा घेतोय, विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला जातोय, तद्वर मात्र विकेट या ठिकाणी मिळते. नो डाऊट फलंदाज होतोय आउट. या वेळेला मात्र सूरज भातोसे बॅक टू द पवेलियन. एक मोठी खेळी करत मैदानाच्या तंबूच्या आसऱ्याला माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 23 धावांची खेळी सूरज भातोसेच्या बॅटमधून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. माफ करा, वैयक्तिक 25 धावांची खेळी. नवीन फलंदाज मारुती गोळे मैदानाच्या आतमध्ये येताना सूरज भातोसेची जागा घेण्यासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रसाद बणगेच्या माध्यमातून हाताळलं जाणारे हे शेवटचं षटक आणि त्या शेवटच्या षटकातील हा शेवटचा बॉल, शेवटच्या मॅच मधल्या पहिल्या इनिंग मधला. परंतु हा शेवटचा बॉल डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलच्या इशाऱ्याकडे पंचांकडून आम्हाला अजूनपर्यंत तरी काही इशारा कळत नाहीये. परंतु रनआउटसाठी मागणी केली, पंचांनी कोणत्याही प्रकारची दाद त्या ठिकाणी त्या रनआउटच्या मागणीसाठी दिलेली नाहीये. सेफ झोनमध्ये पोहोचतोय फलंदाज. नक्कीच हा व्हाईट बॉल आणि त्यानंतर शेवटच्या बॉलसाठी या ठिकाणी पंचांकडून मात्र इशारा केला जातोय. कट केले जात आहे. या वेळेला मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडूवर धावले, चेंडूला अडवलंय, चेंडूला फेक करेल, तद्वर रनआउटची संधी मात्र गोलंदाजाकडे आहे. नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्ट्या उद्ध्वस्त. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये लिहिल्या जातील आणि या 2 धावांसोबत एकूण धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलंय 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस
54 धावा, जिंकण्यासाठी 55 धावांची गरज, 55 रन्स टू विन. एक चांगली धावसंख्या. सुरुवातीच्या 2 ओव्हरकडे जर लक्ष टाकलं तर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक होतं ते 30 धावा, परंतु तिसरं षटक अगदी चांगल्या पद्धतीनं 10 धावा फक्त खर्च केल्या. 40 धावा होत्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस, आणि चौथ्या षटकात या ठिकाणी आपण बघतोय एकूण 14 धावा ठोकले जात आहेत. 54 धावांचा धावफलक आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती 55 धावांची. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकणार आहोत. सन्माननीय माझे समालोचक मित्र संतोषजी देसाई सर, जे आज सकाळपासून आपल्यासोबत समालोचन कक्षात जुडले गेले आहेत. तर शेवटच्या मॅचच्या या शेवटच्या इनिंगचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करेन, संतोष देसाई सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज सकाळपासून सातत्यपूर्व ऐकताय, कणकवलीचा कणखर आणि मधुर आवाज रोशन पाताडे यांचा आवाज ऐकताय. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या मार्फत आपण पाहिलं सकाळपासून. त्याचबरोबर आमचे व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संतोष चोरगे यांचाही आवाज आपण सकाळपासून पाहताय. तर एक दर्जेदार अप्रतिम नेत्रदीपक स्पर्धा पाहताय. ज्या स्पर्धेचं टायटल तुम्ही पाहताय वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे पाहताय. वाई पश्चिम स्पर्धा आणि आजच्या दिवसामधलं अगदी शेवटच्या सत्रामध्ये आपण येऊन पोहोचलोय, जिथे मात्र 2 संघ द्वितीय फेरीचा सामना खेळतायत. पोल बी मधला हा सामना, एका बाजूला आकोशी संघ तर एका बाजूला जोर संघ. जोर संघाने चांगली फलंदाजी केली आपण पाहिलं, जिथे मात्र उल्लेख करेन महत्त्वपूर्ण खेळाडू सूरज भातोसे यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. 25 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि अगदी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत चांगली फलंदाजी करून एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन गेलेत. एकूण धावा बोर्डवरती लागल्या 54 धावा. 55 धावाचं टार्गेट मात्र आकोशी संघासमोर ठेवलंय. अकमाई क्रीडा मंडळ आकोशी संघ ही एक मोठी लढत आहे. 2 स्टारकास्ट खेळाडू आहेत. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट असा मुकाबला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटचा हिरो, द स्टार क्रिकेटर तुम्ही पाहताय राहुल बनगेला पाहताय. तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर खऱ्या अर्थाने अंडर 23चं क्रिकेट गाजवताना आपण पाहिलंय साहिल बनगे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज मारुती गोळे. एक चांगलं बॅटल आहे 2 संघांमध्ये. अगदी चांगली लढत, काटेकी टक्कर, एक मोठा मुकाबला पाहायला मिळेल. अगदी संध्याकाळचं सत्र, शेवटचं सत्र. प्रेक्षकांनीही गर्दी केली. प्रेक्षकांना विनंती करेन, मास्कचा वापर करा. कोविड-19 हा आजार अजूनही संपलेला नाही. आपल्याला विनंती असेल. गोलंदाज सज्ज झालेत मारुती. यस, पहिल्या चेंडूवरती शफल झालेत. काय फटका खेळलाय एबीडीची डिव्हिलर्सच्या स्टाईलमध्ये. या चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी साहिल बनगे. ब्रँडेड फटका, 6 धावा. क्या बात आहे. अगदी डकआउटमधून सेट होऊन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. काय फलंदाजी करतोय पहा. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं सलगचे 3 चौकार साहिलच्या बॅटमधून आले होते. आज मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला षटका ठोकताना साहिल बनगे. गोलंदाज मारुती तयार होत आहेत. हा चेंडू चांगला ऑप्स्टमच्या बाहेर पिच केला. येस, आमच्याकडे पंच ओढले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या पाहिली तर 7 धावा बोर्डवरती लागत आहेत. 55 धावांचं टार्गेट असेल. एक मोठी मॅच. दोन्ही संघ नावाजलेले संघ. अनेक स्पर्धेमध्ये हे सेमीफायनल फायनलच्या मॅचमध्ये हे दोन्ही संघ खेळताना आपण पाहिलेत. आज मात्र गाठ पडली वाघेश्वरी चषक 2021 या स्पर्धेत.
रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु चांगली चेंडू एक धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडू जरा खाली राहतोय, पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु दोन महत्त्वपूर्ण स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला राहुल बनगे तर एका बाजूला यंगस्टर क्रिकेटर साहिल बनगे. एक चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. 55 धावांचं टार्गेट आहे. मारुती गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत, वेगावरती स्वार झालेत गोलंदाज मारुती. ओ इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला, यस क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा येतोय. यस चक्क गोलंदाज हाताळला जातोय, फेकी गोलंदाज हाताळला जातोय. या गोलंदाजाला दंडित केलं जाईल. या चेंडूवरती 3 धावांनी पॅनलाइज केलं, 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. एक नो बॉलचा आणि धावून काढलेल्या 2 धावा, एक काढली, अशा 4 धावा स्कोर बोर्डवरती अंकित केल्या जातील. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या ठिकाणी कोविड-19 हा आजार पसरतोय, परंतु अतिशय जबाबदारीचं क्रिकेट दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे या कमिटीने. तर वागेश्वरी चषक 2021 या स्पर्धेची नक्कीच चर्चा केली जाते, कौतुक केलं जात आहे. एक देखणं आयोजन आपण पाहताय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय, केतन या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 11 धावा बोर्डवरती लागत आहेत, परंतु स्ट्राईक एंडला मात्र राहुल बनगे, एक मोठं नाव. ओ इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, 1 टप्पा 2 टप्पा घेत चेंडू मात्र सरळ 4 धावांसाठी. राहुल बनगे ब्रँडेड फटका 4 धावांसाठी. तर नक्कीच एक पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस घेऊन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, साहिल आणि राहुल. धावसंख्या जर तुम्ही पाहिली 15 धावा बोर्डवरती लागतात. जिथे मात्र आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. येणारे चेंडू असतील अजूनही 3 या षटकामध्ये, जिथे मात्र 55 धावांचं टार्गेट चेस केलं जातंय. तर नक्कीच व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे, जिथे मात्र 32 संघ समाविष्ट झालेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय, लेग साईडला स्टेअर केला चेंडू. यस, इथे मात्र पंच आमच्याकडे वळले जात आहेत. व्हाईट बॉल कॉल येतोय, एक अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 धावा बोर्डवरती लागत आहेत. जिथे मात्र वागेश्वरी चषक 2021 ही जे पर्व पहिलं, आजचा पहिला दिवस, परंतु आजच्या दिवसामध्ये सातारा जिल्ह्याची महत्त्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय, सातारा प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं, सागर निकम या खेळाडूंनी 2 अर्धशतकं झळकवलेत. आंबदरे गावचा खेळाडू. तर अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. इथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न, यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्याचबरोबर जयदीप धनावडे शाहूपुरी गावचा खेळाडू, याही खेळाडूने आपल्या नावावरती अर्धशतक झळकवलं आहे STPL या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर टिल्लू चौधरी फलटण यांनी अर्धशतकीय खेळी केले. त्याचबरोबर सूरज पवार नागाठाणेचा हा खेळाडू यांनीही अर्धशतक झळकवलं आहे. त्याचबरोबर लखन सकट आजच्या दिवसामध्ये तेच तर्रार 50, 15 चेंडू 59 धावांची घणाघाती फलंदाजी केले. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला, यश क्षेत्ररक्षक येत आहेत, फिरकी केली जाईल, तोपर्यंत मात्र 1 धाव अंकित केली जाते स्कोअरबोर्डवरती. तर अतिशय चांगली कामगिरी करताना आपण सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आपण पाहतोय, जिथे मात्र STPL सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा सातारा सिटीमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय केतन. ओ हा फुलटॉस चेंडू, रिव्हर्सचा फटका, काय फटका अटेम्प्ट केलाय, लाजवाब फटका. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. क्या बात आहे. राहुल बनगेच्या बॅटमधून, साहिलच्या बॅटमधून येणारा हा नेत्रदीपक फटका. षटक क्रमांक 1 मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जर आपण बोर्डवरती पाहिली तर 23 धावा बोर्डवरती लागत आहेत. तर नक्कीच अनेक मोठमोठ्या स्पर्धा अगदी शेवटच्या सत्रामध्ये आल्यात.
जिथे मात्र आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला एप्रिल महिना अगदी एप्रिल महिन्याच्या अगदी एंडपर्यंत या स्पर्धा चालतील. तदनंतर खऱ्या अर्थाने गावचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि सातारा जिल्हा जर पाहिला तर सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आपण पाहिलं नोकरी आणि व्यवसायाकरता अनेक गावातील मुंबईमध्ये जास्तीत जास्त लोक आहेत आणि ही लोक या ठिकाणी मे महिन्याचा आनंद घेण्यासाठी गावी शिफ्ट होतात. गावचं क्रिकेट पुन्हा एकदा मेमध्ये चालू होतं, परंतु लॉकडाऊन आणि कोविड-19 या आजारामुळे प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. या आजारामधून आपल्याला उभं राहायचं आहे. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला जातो. यस, थांबवले साहिलला, फटका फसलाय. गोलंदाजी मार्क होती, नवीन गोलंदाज सज्ज झालाय किरण. तर आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला या स्पर्धेसाठी. पहिल्या पोलमधून आपण पाहिलं चौनेश्वर मित्रमंडळ बोरगाव हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. क्वार्टर फायनल 1 मध्ये आपण पाहिलं. इथे मात्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. यस, चेंडू मात्र सरळ जातोय का पाहणं गरजेचं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल तोपर्यंत एका धावेवरती थांबवलंय. तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आमच्या पंचांचंही खूप सारं कौतुक करेन. युवराज सर असतील, सुबोध गडसे सर असतील, अभि परब सर असतील, उमेश पाटककर सर असतील. समालोचन कक्षामध्ये नक्कीच आजचा दिवस ज्यांनी गाजवला आहे खऱ्या अर्थाने कणकवलीचा कणखर आवाज, कणकवलीचा मधुर आवाज आमचे साथी कॉमेंटेटर रोशन पाताडे असतील, त्याचबरोबर व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटचा मधुर आवाज संतोषजी चोरगे साहेब, DJ मास्टर योगीजी पाटील सर. लाईव्ह आपण पाहताय इंडिया क्रिक सचिन मुंडे यांच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. त्याचबरोबर स्कोरर KSK प्रतिष्ठान करून अक्षय जाधव आमच्या समवेत 3 दिवसासाठी जोडले जातील. पुन्हा एकदा एक रिव्हर्सचा फटका खेळलाय. यस, पंचांचा इशारा येतोय. 22च्या रूपामध्ये 1 धाव स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती जर पाहिली तर धावा लागत आहेत 25. येणारे अजूनही या मॅचमध्ये जर आपण समीकरण पाहिलं तर 30 धावांची गरज असेल अकोशी संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये किरण जाधव गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. संध्याकाळचं 17 आणि एक चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला या मॅचमध्ये राहायचं असेल, नाहीतर तुम्हाला राहुल बनगे आणि साहिल अप्रतिम आहेत. परंतु इथे काय घडतंय पहा, स्टँड अँड डिलिव्हर देखना फटका. या चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. राहुलच्या बॅटमधून येतोय हा फटका. 31 धावा बोर्डवरती लावल्या जात आहेत. तर 55 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं. 31 धावा बोर्डवरती लागत आहेत. 19 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. रिव्हर्सचा फटका, काय फटका खेळलाय पहा, नेत्रदीपक फटका. आणि या चेंडूवरती 1 बाउन्स चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. राहुल वनगे ऑन फायर, क्या बात है, सुपर बॅटिंग राहुल. पहा खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक वर्ग आमचा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची मन जिंकण्याचं काम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना राहुल बनगे. 13 चेंडू 20 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. 35 धावा बोर्डवरती लागल्यात. अतिशय सोपं आव्हान बनवलं या 2 खेळाडूंनी. आक्रमक रूप धारण केलंय दोन्ही खेळाडूंनी. इथे मात्र लेग साईडला चेंडू पिच केला. यस, आमच्याकडे पंच ओढले जातील. व्हाईट बॉलचा कॉल केलाय. 36 धावा बोर्डवरती लागल्या जात आहेत. एक चांगली फलंदाजी पहा, 2 मातब्बर फलंदाज आहेत, एक यंगस्टर क्रिकेटर तर एक चांगला अनुभव असलेला राहुल बनगे. इथे मात्र बॅक टू द बॉलरच्या डोक्याच्या वरून अगदी फटका खेळला. यस, क्षेत्ररक्षकाची प्रयत्न केले जात आहेत. काय घडतंय आणि यस, आमचे व्यासपीठावरून पाहुणे सांगतायत हा चौकार. धावसंख्या बोर्डवरती लागते 40 धावा. पहा कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. 55 धावा यशस्वीरित्या कशा पद्धतीनं चेस केल्या जातात ही जोडी दाखवून देते. एका बाजूला राहुल बनगे तर एका बाजूला साहिल बनगे. 12 चेंडू 15 धावांची गरज असेल. आजचा महत्त्वपूर्ण दिवस होता आणि या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये पहिल्या पोलमधून आपण पाहिलं चौनेश्वर मित्रमंडळ बोरगाव
CKM बोरगाव हा संघ या ठिकाणी सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या पोलमधून 4मधून कोणता संघ या ठिकाणी विजयी ठरतोय, कोणता संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल, येणारे 12 चेंडू ठरवतील. तर नवीन समीकरण मांडेन तुमच्या समोर. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. परंतु काय फलंदाजी केली या दोन फलंदाजांनी, कौतुक करावं लागेल साहिल आणि राहुलचं. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले. नवीन गोलंदाज दाखल झालाय स्वप्नील भातोसे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल तुम्हाला या मॅचमध्ये. यस, इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ 4 धावांसाठी. लवकरात लवकर मॅच संपवली जाते पहा, आयोजकांची तशी मागणी होती. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकताना संध्याकाळच्या सत्रामध्ये 44 धावा बोर्डवरती लागतायत. 11 चेंडू 11 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. याही फटक्याला आडव्या बॅटनी वन ड्राईव्ह केला. यस, क्षेत्ररक्षक येतील, डीप चेक कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येत आहेत, फेक केली जाईल. तोपर्यंत एका धावेवरती थांबवलंय. 10 चेंडू 10 धावांची गरज असेल. 2 आघाडीचे फलंदाज, एका बाजूला राहुल बनगे तर एका बाजूला साहिल बनगे. काही फलंदाजी केली पहा. 8 चेंडू 17 धावा साहिल, 8 चेंडू 22 धावा राहुल बनगे. ओ यस, गुड नेट टेक, तमाशा देख, क्लास इज परमनंट. रिव्हर्सचा फटका येतोय 6 धावांसाठी. राहुल बनगे ब्रँडेड फटका 6 धावा. क्या बात है, सुपर बॅटिंग राहुल. आता मात्र 9 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. दोन्ही फलंदाजांनी काय फलंदाजी केले आणि खास करून राहुल बनगे अफुलातून फलंदाजी. यस, याही चेंडूला रिव्हर्स खेळायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. चांगल्या चेंडूची समाप्ती होईल. 8 चेंडू 4 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. तर अगदी सहजरित्या फलंदाजी करताना सोपी फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. राहुल बनगे आणि साहिल बनगे ओपनिंगला आले होते, जिथे मात्र 55 धावांचं टार्गेट होतं ते यशस्वीरित्या पार करताना 2 खेळाडू दिसतील. परंतु अजूनही 8 चेंडू 4 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. गोलंदाज, यंगस्टर गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील भातोसे या गोलंदाजाला पाहतोय. ओ इथे मात्र पुल सक्सेसफुल. या चेंडूला मात्र फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. द हिरो राहुल बनगे, प्लीज या स्टेजवरती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 11 चेंडू 34 धावांची ताबडतोब इनिंग.